कोल्हापूर जिल्ह्यातील 33,000 शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान मिळालं नाही। यामुळे आज अंकुश संघटनेच्या वतीनं कोल्हापूर जिल्हा बँक येथे आंदोलक जमले होते। यावेळी त्यांनी पालकमंत्री यांना निवेदन दिले, जर सरकारने वेळीच अनुदान जमा केलं नाही तर 33,000 शेतकरी 26 जानेवारी रोजी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या घराबाहेर आंदोलन करणार असल्याचं धनाजी चिडमुंगे यांनी सांगितले। यावेळी दीपक पाटील यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। ज्या राज्य शासनाने महात्मा फुले कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत जे नियमित कर्जदार आहेत किंवा जे प्रामाणिक कर्ज भरतात अशा लोकांना एक प्रोत्साहन मिळावं म्हणून 50,000 रुपये अनुदान जाहीर केलेलं होतं। आणि हे अनुदान जाहीर करताना राज्य शासनानं जे सांगितलं त्याच्या उलटा अधिकाऱ्यांनी सॉफ्टवेअरच्या माध्यमातून त्यामध्ये चुका केल्या आणि अनेक चुकीचे निकष लावून यामध्ये प्रामाणिक शेतकऱ्यांच्यावर अन्याय केलेला आहे। आणि या अन्यायाची एक वाचा फोडण्यासाठी आज आम्ही जिल्ह्यातले सगळे शेतकरी मुश्रीफ साहेबांना या आमच्या अन्यायाची वाचा फोडण्यासाठी इथं आलेलो होतो। आणि आमचं या मुश्रीफ साहेबांना आणि या राज्य सरकारला एवढंच म्हणणं आहे की जर आम्ही कर्ज काढलं आहे आणि नियमितपणे भरलं आहे आणि नियमित भरणाऱ्यांना तुम्ही प्रोत्साहन म्हणून 50,000 रुपये देतो म्हणून सांगितलेलं आहे, तर आम्हाला तुम्ही कुठलाही निकष न लावता हे पैसे द्यायला पाहिजे होते। पण या शासकीय अधिकाऱ्यांनी निकष लावून आम्हाला डावललेलं आहे, ते निकष बदलण्याचं काम तुम्ही राज्य सरकारच्या स्तरावर मंत्री म्हणून करावं आणि या बँकेचे चेअरमन म्हणून तुम्ही या आमच्या शेतकऱ्यांचं हित बघावं म्हणून आम्ही आता इथं आलेलो होतो। मुश्रीफ साहेबांनी आम्हाला मुंबईला या आम्ही तुमची सहकार मंत्र्यांची भेट घालून देतो असं सांगितलेलं आहे। पण आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की आम्ही येईन किंवा न येईन, पण 26 जानेवारीपर्यंत आम्ही तुम्हाला आणि राज्य सरकारला मुदत दिलेली आहे आणि 26 जानेवारीपर्यंत जर तुम्ही आम्हाला हे पैसे प्रोत्साहनपर अनुदानाचे शेतकऱ्यांच्या खात्यावर कोणतेही निकष न लावता जर नाही दिले तर आम्ही कागलच्या त्यांच्या मुश्रीफ साहेबांच्या घरापाशी आम्ही हे सगळे शेतकरी जमून तिथं येऊन आम्ही बसणार आहे आणि जोपर्यंत तुम्ही आम्हाला पैसे देत नाही तोपर्यंत आम्ही तिथून जाणार नाही अशी आम्ही भूमिका घेऊन तिथं येणार आहे। आणि तुम्ही आम्हाला एकतर पैसे देत नाही म्हणून हाकलून काढा, अन्यथा कुठलेही निकष न लावता आम्हाला पैसे द्या अशीच आमची त्या दिवशीची भूमिका असेल। तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या सगळ्या अपात्र शेतकऱ्यांना पण माझी या माध्यमातून विनंती आहे की सगळ्या शेतकऱ्यांनी 26 जानेवारीला कागलच्या माननीय मुश्रीफ साहेबांच्या घराविषयी यावं अशी माझी या निमित्तानं आपल्या सर्वांना विनंती आहे। धनाजी चिडमुंगे, आंदोलन अंकुश संघटना।